विठुराया, जे बरोबर वाटलं तेच केलं. आज कळलं, तू फक्त इंदूचा नाही तर माझा पण बेस्ट फ्रेंड आहेस. रडते काय एवढी? काय झालं इंदू? आदू, अरे या विठुरायाचे किती आभार मानू रे मी. तुझ्यासारखा नवरा दिला मला त्यानं. तुला माहितीये एक आदर्श पुरुष काय असतो ना, ते आज अख्ख्या गावानं बघितलं बघ. टोमणे मारणाऱ्या हसणाऱ्या लोकांना तुझ्या कृतीतून गप्प केलंस. तू फक्त माझा नवरा नाहीयेस, माझं बळ आहेस, माझा अभिमान आहेस आणि या इंद्रायणीची ओळख आहेस. थँक्यू इंदू. जे योग्य होतं तेच केलं मी. त्याचं एवढं कौतुक. लोपला संसार झाला अंधकार. लोपला संसार झाला अंधकार. दिसला साचार, दिसला साचार, दिसला साचार. नारायण नारायण नारायण. म्हणे पुंडलिक जीवीचा विश्रांती, लक्ष्मीचा पती. नारायण लक्ष्मीचा पती. नारायण नारायण. लोपला संसार झाला अंधकार. लोपला संसार झाला अंधकार. दिसला साचार, दिसला साचार, दिसला साचार. नारायण नारायण नारायण. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. महाराज, तुम्ही हा अभंग मला पहिल्यांदा शिकवताय ना? पुंडलिक महाराजांचा अभंग आहे हा. मला माझ्या वडिलांनी म्हणजे गोविंद महाराजांनी तो शिकवला आणि आज मी तुला शिकवला. बाबा सुद्धा नेहमी नेहमी हा अभंग म्हणायचे नाही. मला सुद्धा त्यांनी तो फार उशिरा शिकवला. का महाराज, असं का? कारण बाबा मला असं म्हणाले होते की अरे व्यंकोबा, अभंग म्हणजे नुसतं गाणं नाही, तर तो एक अनुभव असतो जो जगावा लागतो.
अभंग फक्त ओठात राहिला की त्याचं गाणं होतं आणि विचारात उतरला की मग त्याची साधना होते. म्हणजे तेव्हा माझी जाण हा अभंग समजून घेण्या इतकी नव्हती. तसं नाही ग बाळा, तू लहानपणापासून समजूतदार आहेस, तुला जाण पण आहे. पण आता तू गोविंद महाराज दिग्रसकरांच्या गादीची वारस झालेली आहेस. ही जबाबदारी खूप मोठी आहे बाळा. ही गादी म्हणजे विठुरायाच्या सेवेकऱ्याची गादी आहे. या गादीसाठी समर्पणाची गरज आहे, नम्रतेची गरज आहे आणि सेवाभावाची सुद्धा गरज आहे. हा अभंग या सगळ्या गोष्टी तुला कायम लक्षात ठेवायला मदत करेल. आता तुला सगळी लोक व्यंकट महाराज दिग्रसकरांची शिष्या म्हणून किंवा दिग्रसकर घराण्याची सून इंद्रायणी दिग्रसकर म्हणून ओळखणार नाहीत, तर दिग्रसकरांच्या गादीच्या विचारांची पाईक म्हणून ओळखतील. हा अभंग तुला या सगळ्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला मदत करेल. महाराज, मी तुम्हाला वचन देते, या गादीच्या समृद्ध वारशाला गालबोट लागेल असं मी काही होऊ देणार नाही. अगं, मला खात्री आहेच तशी. चला येऊ का? शाळेसाठी वर्गणी गोळा करायची. शाळेचं स्वप्न पूर्ण करणं हे पण विठुरायाची सेवाच आहे की. अगदी बरोबर आहे बघ. तुला या कामामध्ये लवकरात लवकर यश मिळो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इंदू, इंदू आहेस का घरात? इंदू, ए इंदू, अगं इंदू आहेस का घरात? अरे कोण? वा, राया सरका. इंदू मामीला बोलवणार ना. अरे वा, तू कसं ओळखलंस? आपण झड्डे विंजे सरकार आहे, आपल्याला सगळ्यांचं सगळं समजतं. इथंच थांबा, मी बोलवून आलो. नारायणी, नारायणी, आता नाही जाऊ शकत, माझा प्ले टाइम आहे ना. पण मी काय म्हणतो, आधी जरा माझं काम कर, त्यांना बोलव आणि मग जा ना तू खेळायला. हा, आता नाही शक्य. नारायणी, माझं हित ठेवलेले लाडू कोणी घेतले ग? अच्छा, म्हणजे तुम्ही घेतलाय का लाडू? लाडू नाही या, माझा खुराक आहे खुराक. ते खेळताना मला भूक लागते ना, खाल्लं नाही तर मग चक्कर येतात म्हणून. राया, ए राया, हे घ्या, माझ्याकडे आहे बघ. अरे राया, अरे राया, राया, काय बदमाश आहे. कोण बदमाश? हा, नाही म्हणजे ते आओ आओ आओ. तुम्ही घेतला लाडू? तुमचं काम काय? पत्र देणं. ते द्यायचं सोडून तुम्ही लाडू कसा लंपास केला आमचा? अहो नाही, मी पत्र द्यायला चालू आहे. हे बघा, म्हणजे इंदूसाठीच पत्र आलंय शिक्षण मंडळातून. महाराष्ट्र शिक्षण मंडळ असं लिहिलंय त्याच्यावरती. जरा बोलवता का इंदूला? मी कोण आहे तिची? सासू. सासू सुनेची असली कामं करते का? नाही मग येतो मी नंतर. थांबा, द्या ते इकडं. देते तिला. अहो पण मग यावर मला म्हणजे हे बघा, इथे असं सही पण पाहिजे होती ना, जरा बोलवा ना. एक काम करा, हा लाडू घ्या तर तुम्ही खा, म्हणजे तुम्हाला ताकद येईल. तुम्हीच सही करून टाका. जा. पटकन जा बर का. शिक्षण महामंडळाकडनं पत्र म्हणजे त्या काठीच्या शाळेच्या कुटाण्याचं काहीतरी महत्वाचं असणार.
आता हे काही तुला मिळतच नसतं. पालकमंत्र्यांना भेटले त्यानंतर विनोद सर गायबच. जमिनीचं काय झालं काहीच माहित नाही. फोनही लागत नाही. आदू काय रे? मू मिठा कर बागवान. तोंडातून पेढा काढायचा नाही. इम्रानच्या डेअरीतला खवा जास्त साखर कमी. पण असं अचानक अगं इंदू, खूप मोठी ऑर्डर मिळाली. एका डील मध्ये 100 पीस. मला नाही इतकं प्राऊड वाटतं ना स्वतःलाच, काय सांगू. अभिनंदन आदू. थँक्यू इंदू. पर कन्या, तुम इतनी चिंतित क्यों हो? नाही नाही इंदू, तुझा चेहरा बघूनच मला सगळं कळून जातं. तू सदन कदा माझा चेहराच का बघत असतोस? कारण जादू आहे ना तिथे. काय बघतोयस? असं काय बघतोय म्हणजे? बायकोलाच बघतोय माझं. आदू आपण रोडवर आहोत, घरी नाही. मग इथे तू रोडवर काय करतीये? अरे ते विनोद सर आहेत ना, ते शाळेवाले. त्यांचा फोनच लागत नाहीये. जमिनीचं पण काही सांगितलं नाही त्यांनी. इंदू, मग शाळेच्या कामासाठी ते शिक्षण महामंडळात जायचं का डायरेक्ट? पुण्याला? हो. अरे आदू पण विनोद सर येतात ना तालुक्याला महिन्यातून 3दा. इंदू, एकतर त्यांचा फोन लागत नाहीये आणि तुला वेळ नाही. आणि 6 महिन्यात जर आपण शाळा नाही बांधली ना, तर शाळेसाठी मिळालेली जमीन चालला जाईल. होणार आहे. म्हणूनच सांगतोय, पुण्याला ते शिक्षण महामंडळाच्या ऑफिसात जाऊ आणि थेट विचारू. डायरेक्ट विचारायचं. अगं सवाल, माझी बायको शाळेच्या कामासाठी एवढी वणवण करते, मग तिच्यासाठी एवढं तर करूच शकता ना. चल बस. आयो मायो, 100 पीस गेले तर नवरा लयच खुश झालाय माझा. दुकान कोण सांभाळणार आहे? इंदू, कशाला टेन्शन घेते तू? हे बघ, दुकानात इम्रान, खिशात फोन, सगळं मॅनेज होत. अगं ये ना, ये ग. हे बघ, आधी तुझं काम करू, नंतर छोट्या इंदूची तयारी, जीवाचं पुन्हा हनीमून. सावट झालायस माहिती का तू? ठिकाणी तोंड बंद ठेव. जा आता, लोकांची वाट नको साडू. हनीमूनचं चुप चुप बस.